जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। अमृतेश्वर हरदडा येथील कोळी महादेव समाज पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। उमरखेड महागाव क्षेत्रातील कोळी महादेव समाज बांधव व पदाधिकाऱ्यांनी दिनांक 8/9/2024 रोजी दुपारी 3 वाजता बैठकीचे आयोजन केलं होतं। यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने देण्यात यावे, अनुसूचित जमातीचा सर्व योजनांचा लाभ कोळी महादेव कोळी मल्हार जमातीस देण्यात यावा, अनुसूचित कोळी महादेव कोळी मल्हार जातीचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढावे अशा विविध मागण्यांसाठी कोळी महादेव समाज बांधवांनी एकाच क्षेत्रात खाली येण्याची यावेळी कोळी समाज बांधवांना आवाहन केलं। यामध्ये कोळी महादेव समाजाचे संयोजक व मार्गदर्शक नामदेवराव गोपेवाड, जिल्हाध्यक्ष गोविंद चकलेवाड, महागाव तालुका अध्यक्ष प्रवीण तोरपनवाड, उमरखेड तालुका अध्यक्ष शिवाजी जेठेवाड, गणेश नारेवाड, सुनील दंतलवाड, दत्ता नारेवाड, माणिकराव सदलवाड, पांडुरंग गोरेवाड, राजू भंडारवाड, वाल्मिक गुंडलवाड, गजानन सादलवाड, शिवाजी गोपनवाड, माणिकराव सादलवाड, माणिक डुपरवाड, राजाराम गणपलवाड यावेळी कोळी महादेव समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। जाणून घेऊया समाज बांधवांच्या प्रतिक्रिया। नामदेव किसन गोपेवाड या उमरखेड आणि महागाव तालुक्याचे व आदिवासी कोळी बांधवांचा मी एक प्रतिनिधी या ठिकाणी बोलत आहोत। आज या अमृतेश्वर संस्थान हरदडा महादेवाच्या या प्रांगणामध्ये आम्ही उमरखेड आणि महागाव तालुक्यातील संपूर्ण कोळी बांधवांची कार्यकर्त्यांची एक मीटिंग या ठिकाणी आयोजित केली आहे। या मीटिंगमध्ये आम्ही सर्व बांधव या ठिकाणी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये आम्ही आहोत आणि जे शासन आमच्या कोळी बांधवावर अन्याय करत आहेत, आजपर्यंत आमच्या कोळी महादेव या समाजाला त्यांनी कोणत्याही प्रकारचं साथ म्हणा किंवा जात प्रमाणपत्र आम्हाला दिले नाहीत किंवा या ठिकाणच्या शासनानं आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। वास्तविक पाहता आम्ही या सातपुडा पर्वतामध्ये राहणारे कोळी हे कोळी महादेवच आहेत। आमच्या नोंदी जरी कोळी असल्या तरी शासन दरबारी तशा प्रकारची नोंद आहे आणि जे मागील झालेल्या जनगणना आहेत या जनगणनेमध्ये पोट जातीचा उल्लेख करायचा नाही अशा प्रकारचं शासनाचं परिपत्रक आहे आणि त्यामुळं आमच्या नोंदी ह्या कोळी आहेत। वास्तविक पाहता आम्ही कोळी महादेवच आहोत आणि जे शासन म्हणतं की SBC मध्ये, तर SBC मध्ये प्रामुख्यानं समुद्र किनारपट्टीवर जे मच्छीमार कोळी आहेत, आगरे कोळी आहेत, जे ख्रिश्चन कोळी आहेत, या सर्व कोळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे। आम्ही सर्व या ठिकाणचे कोळी हे कोळी महादेवच आहोत आणि यासाठी आम्ही शासनाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्व तालुक्यातील लोक एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही अशा तऱ्हेचं एक निवेदन आम्ही आमचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत त्यांना देणार आहोत, SDO साहेबांना देणार आहोत आणि कलेक्टर साहेबांना देखील देणार आहोत। जर आमच्या या ज्या काही मागण्या आहेत जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळावं, जर मिळालं नाही तर आम्ही यापुढं तीव्र आंदोलन उमरखेड महागाव तालुक्यातील सर्व कोळी बांधव आदिवासी कोळी बांधव हे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। यामध्ये मग कुठल्याही तऱ्हेचं आणि शेवटी आम्ही येत्या विधानसभेमध्ये आमचे संपूर्ण उमरखेड महागाव तालुक्यातील कोळी बांधव हे मतदानावर बहिष्कार टाकतील हे देखील आम्ही या ठिकाणी आज सर्व मीटिंगच्या माध्यमातून ठरवलेलं आहे। नाव वाल्मिक नारायण करेवाड, पुरळी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ। कोळी समाजाची या ठिकाणी आज हरदडा येथे महादेव मंदिराच्या ठिकाणी दोन्ही तालुक्यातील महागाव आणि उमरखेड सर्व कार्यकर्त्यांची मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे। येणारी विधानसभा, या विधानसभेमध्ये योग्य वाटलेला आमदार किंवा जो आमचा प्रश्न विधानसभेत प्रामुख्याने मांडल आणि आमच्या समाजाच्या न्याय हक्क मागणीसाठी जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यासाठी आमचा समाज तत्पर राहील आणि आम्ही जर तसा आम्हाला कोणीही आश्वासन नाही दिलं तर आम्ही सर्व दोन्ही तालुक्यातील कोळी समाज या निवडणुकीवर आम्ही जाहीर बहिष्कार टाकणार आहोत। कारण गेल्या कित्येक वर्षापासून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 342 कलमाखाली सर्व कोळी समाज, कोळी महादेव समाज आणि इतर सर्व पोटजाती यांना जात प्रमाणपत्र या अगोदर देण्यात आले होते आणि याही नंतर मराठवाड्यात आणि बऱ्याच ठिकाणी देण्यात येत आहे। त्यामुळे विदर्भात आमच्या सर्व कोळी समाजाला न्याय हक्क म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न लवकरात लवकर मांडतील आणि आचारसंहितेच्या अगोदर सोडतील, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असं मी या ठिकाणी सर्व कोळी समाजाच्या वतीने सर्वांना एक निवेदन करतो। आणि जर हा प्रश्न नाही सुटला तर आम्ही या उंबरखेड एसडीओ साहेब यांच्या कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आंदोलन करू आणि आमचा प्रश्न आम्ही सोडून घेऊ। आम्हाला घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे हा न्याय मिळाला पाहिजे, एवढी आम्ही दोन्ही समाजांनी सर्व समाजांनी, दोन्ही तालुक्यातल्या समाजांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही यानंतर थांबणार नाही। तेव्हा सर्व मंडळींना विनंती करण्यात येते की कोळी समाजातील सुद्धा मंडळींनी येणाऱ्या उंबरखेडच्या ठिकाणी एसडीओ ऑफिस समोर सर्वांनी यावं ही सर्वांना मी विनंती करतो। आणि मी एक कोळी समाजाचा एक जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद।